मी फक्त माहितीसाठी आपल्याला सांगतो, त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या पासून एक लोकसभा जागा आहे, ती सर्व राखीव 60 वर्ष झाली. 5 विधानसभेच्या जागा आहेत, 5ची 5 राखीव. जिल्हा परिषद 52 जागा आहेत, त्याच्या 52 जागा जिल्हा परिषदच्या. नुसते अध्यक्ष राखीव नाही मित्रांनो, 52ची 52 सगळे सदस्य राखीव. सहा पंचायत समिती आहेत, 6ची 6 सगळ्या राखीव. 6 नगरपालिका आहेत, 6ची 6 सगळ्या राखीव. उरल्या ग्रामपंचायता. ग्रामपंचायत कितीत मराठे? 501. 501 ग्रामपंचायती आणि राखीव किती आहेत? 495. 495 राखीव. आणि त्या नंदुरबारमध्ये फक्त 39% आदिवासी आहे, बाकी सगळं इतर आहे. आणि तुमचा समाज हा जवळपास 35%. एवढं असताना सुद्धा 60 वर्षात त्याला कुठं संधी नाही. त्यांनी काय झकमारी करायची का काय करायची? काय करायचं त्यांनी? आणि हे शहाणपण आम्हाला शिकवतात की राजकीय आरक्षण नको. त्या नंदुरबारमध्ये जाऊन बघा, गडचिरोलीमध्ये जाऊन बघा, चंद्रपूरमध्ये जाऊन बघा, त्या वाडा जव्हार आणि मोखाड्यामध्ये जाऊन बघा. अनेक गावाची गावं तुमची आहेत, सरपंच राखीव. तिथं सरपंचाला माणूस नाही. बरोबर आहे की नाही? काय करायचं? आणि म्हणून आमची ठामपणे मागणी आहे, कुणी कितीही काही म्हणलं, किती आरडाओरड केली, तर सरकारने त्यांच्या दबावाखाली येता कामा नये. नाहीतर आमचे हे पेटलेले जे मराठी आहेत ना, त्यांना कसं कुणाला पेटवायचं हे चांगलं कळतं. आणि मग हे तुमच्या अजिबात हातात राहणार नाही. आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, आमची सुरुवातीपासूनची ही भूमिका आहे की बाबांनो, आम्हाला कुणाच्यातलं सुद्धा आरक्षण नको आहे. आज ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतंय, एससी असतील, एसटी असतील, एनटी असतील, व्हीजेएनटी असतील, ओबीसी असतील, या सगळ्याला मिळून 52% आरक्षण मिळतंय मित्रांनो. या 52% मधलं आम्हाला 1% सुद्धा नको आरक्षण तुमचं. त्याच्या वेगळं असं 25% आरक्षण आम्हाला हवंय, आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच हवंय. दुसरीकडे अजिबात आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून आम्ही शांतपणाने घेतोय. तुम्ही आज या ठिकाणी सांगता समारंभ घेतला यात्रेचा, अनेकांच्या पोटात दुखायला लागलं. काल लगेच ताबडतोब मीटिंग बोलावली.
आमच्या गोपीनाथरावजीने पुढाकार घेतला. आणि बोलवली कुठं मीटिंग? आमच्या भुजबळ साहेबाकडं. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मिलीजुली सरकार असतं ना, तसं हे सगळं मिलीजुली चाललंय. आमचं नम्रपणाचं सगळ्याला आव्हान आहे, या राज्यामध्ये मराठा समाज कधी जातीवादीपणानं वागला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा हा समाज आहे. शाहूंचा वारसा सांगणारा आहे. त्या यशवंतरावांची परंपरा चालवणारा हा समाज आहे. त्यांनी जातीवाद हा कधी केला नाहीये. उलट या राज्यामध्ये सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जर कोणी जात असेल तर तो फक्त मराठा समाज जातोय, दुसरा कोणी जात नाही. आम्ही जेव्हा भूमिका घेतोय ते आम्हाला तुमच्यातलं नकोय, वेगळं आरक्षण असं आम्हाला हवंय. ओबीसी मध्ये 25% हे आम्ही सगळ्याचा विचार करून बोलतोय. पण तुम्ही मात्र आमच्याबद्दल ओटात एक आणि पोटात एक असं ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असंच षडयंत्र रचून काम करताय. आणि हे षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय अजिबात राहणार नाही, हे ठामपणाने या ठिकाणी आम्ही सांगतो. आम्हाला विरोध करू नका, ही फक्त झलक आहे. सगळ्याला विनंती आहे माझी, सगळ्याला विनंती आहे की आम्हाला विरोध करू नका. या राज्यामध्ये आम्हाला जातीयता वाढवायची नाही, मन कलुषित करायचे नाहीत. आपण गुन्ह्या गोविंदाने सगळे मिळून राहूया, तीच भावना तुम्ही ठेवा. पण आमच्या हे करत असताना आमच्या सहनशीलतेचा सुद्धा अंत बघू नका. आणि ती सहनशीलता जर संपली तर जे कुणी विरोध करतील ना, ते नुसत्या या लोकांनी आमच्या कडेला गेले आणि उभं राहून जर चूक केली तर सगळे वाहत जातील. खरे असतील, जी ज्वालामुखी असेल त्याच्यामध्ये अनेकाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही, हे ठामपणाने मी सांगतो. आणि म्हणून शासनाला सुद्धा आमचं नम्रपणाचं आव्हान आहे. मग शासनाला सुद्धा आमचं नम्रपणाचं आव्हान आहे की आपण वेळ काढूपणा करू नका. आम्ही जी भूमिका घेतली आहे आमच्या मुलांच्या मुलीच्या भवितव्याकरता घेतली आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आणि म्हणून आम्ही सगळे मिळून या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत. अनेक सगळ्या लोकांच्या पक्षाचे आलेत मंडळी, सगळे समाजाचे कार्यकर्ते म्हणून आलेले आहेत. मधू चव्हाणनं सुद्धा सांगितलं, कार्यकर्ता म्हणून मी आलोय, समाजाचा म्हणून. खरं म्हणजे या ठिकाणी जे पक्ष या राज्यामध्ये काम करतायत, हे शांत राहा रे, हे खाली बसा रे, शांत राहा, काही होत नाही.
या ठिकाणी या व्यासपीठावर आम्ही सगळ्या पक्षाच्या प्रमुखाला बोलवलं होतं. एका पक्षाच्या प्रमुखाचा मला फोन आला. म्हणले विनायकराव, माझा जरा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, मी जरा आमच्या अमक्याला पाठवून देतो. हा पदाधिकारी. म्हणलं कशाला राव, त्याला एवढ्या मोठ्या माणसाला कशाला पाठवता, एखादा ऑफिस मधला शिपाई पाठवून द्या. या ठिकाणी राज्यभरामधून लाखो मराठा बांधव या ठिकाणी आलेत आपल्या हक्कासाठी, पोटासाठी, मुलांच्या भवितव्यासाठी. पण तुमचं ऐकायला या राज्यातल्या एकाही पक्षाच्या अध्यक्षाला वेळ नाहीये. एकाही अध्यक्षाला वेळ नाहीये. आता ह्यांचं काय करायचं हे आता तुम्हीच ठरवा. गंमत म्हणजे अनेक छोट्या छोट्या कार्यक्रमाला जातील. सत्यनारायणची पूजेला जातील, हजामच्या दुकानाचं उद्घाटन करायला जातील, कुठं एखाद्याचं बारशामध्ये पोरं